इकडं गज भरलंय, तिकडं त्या का कुटूर माणसं बाया तर बाबा बघू नका त्या का थोबाटवाणी, इकडं बघा मी सांगायला लागलोय, एवढं भरलंय सगळं, गज झालंय सगळं. देवाची सेवा केली देव खुश होणार, देवाची सेवा केली कोण खुश होणार? देव. पण संताची जर सेवा केली तर देव बी खुश होणार आणि संत बी खुश होणार. तुका म्हणे देवा त्यांची केल्या पावे सेवा, हे भीमसिंह महाराजांनी सुरू केलेला शब्द आहे. लक्षात, निगमानंद महाराजांनी सुरू केलेला शब्द आहे. साधू संतांचे आशीर्वाद आहेत या सप्ताहाला. या सप्ताहाची ठरलेली वर्गणी, पट्टी, पंगत हे सगळं करणं म्हणजे त्यांची सेवाच. संताची काय? सेवाच. आणि जर का बाबा ही सेवा कुणी टाळली तर महाराज म्हणतात देवाला राग येतो. देवाला काय होतं? आज 3रा दिवस आहे, देव अजून 1-2 दिवस वाट बघणार. 5-6 दिवस झाले तरी बी वर्गणी आणून जमा केली नाही, मग देवाला त्याचा राग येणार. आणि तुकोबरायचं म्हणले असले अवलादीचं तोंड बी बघायचं नाही, त्याचं बी बघायचं नाही आणि त्याच्या माईचं बी बघायचं नाही. कारण ती माईच्या पोटी जन्मालेलंच नसते, ती रांडाच्या पोटी जन्मालेलं असते. सांगू का प्रमाणच? मग राग तर येणार नाही. हा, संत सेवेशी अंग चोरी. लय कुणाला राग आला असला तर गाथा घेऊन हाणू घ्या, माझ्या नादी लागू नका. बरोबर आहे की नाही? अभंग आहे, नाही सापडला मी जिम्मेदार. बरोबर आहे की नाही? आता बी सर्च करा. संत सेवेशी अंग चोरी, दृष्टी न पडो तयावरी. 9 वाजले, चटाया टाकायच्यात, कीर्तन सुरू झालं नाही आणि यार चटाया टाकत आतरल्या नाहीत आणि त्याला दिसायला चटाया टाकायच्या राहिल्या तरी म्हणायला हे भला नाही चटाया टाक. तू टाक ना, तू टाक. बापाचा सप्ताह आहे का कुणाच्या? तू टाक चटाया. अशी जर टाळाटाळ केली र बाबा, संत सेवेशी अंग चोरी, दृष्टी न पडो तयावरी, आयशियाची व्याली रांड, हो जळो जळो तिचे तोंड. आपापली पट्टी सकाळी कसं वाटेल? जरा करळच वाटायला लागले, पण बरोबर आहे का नाही? वाटा नका, पण आता हाय तसं त्याला काय करावं आता. बरोबर आहे का नाही? सांगा. आणि जर का बाबा तुम्ही संताची सेवा केली तर देवाला एवढा आनंद होणार, एवढा आनंद होणार. हे आमदार खासदार नाही का, आमदार खासदार आता निवडून आलेले मागच्या 6 महिन्यात, वर्षभरापूर्वी, हे निवडून आल्यावर ह्यांच्या माईला आणि ह्यांच्या बापाला जेवढा आनंद झाला तेवढा आनंद संताची सेवा केल्यावर देवाला होतो. कसं वाटायला लागलं? डबल ऐका एकदा, करळ वाटतंय जरा. हे जे निवडून आलेले आहेत ना, ह्यांच्या माईला आणि बापाला जेवढा आनंद निवडून आल्यावर झाला तेवढा आनंद भीमसिंह महाराजाची सेवा केल्यावर देवाला होतो. प्रमाण ऐकून ठेवा, उगा बोगस कशाला. बरोबर आहे का नाही? प्रमाण ऐकून ठेवा ना. कळलं का नाही? कळलं? देवाला आनंद वाटतो आणि नाही केली की राग येतो. लक्ष द्यायला माणसं नुसती अर्ध्या बटाट्याने बघायला, अरे यगळात महाराज दिसायला लागलाय. बरोबर आहे का नाही? नुसती खालीवरी बघायला. पण ऐकून ठेवा, पुराव्यानिशी बोलणारा महाराज आहे, एवढंच आहे. मुद्द्याकडे लक्ष द्या. संताच्या सेवेला देवाच्या सेवेपेक्षा 1 काकण किंमत जास्त. देव जरी असला तरी देवापेक्षा किंमत कुणाला? संताला किंमत आहे. ऐकून ठेवा. काही माणसं जन्मजात दसकट छाप असते, काही माणसं जन्मजातच कसले असतात? दसकट छाप. दसकट कळतात का इकडं? कशाचे दसकट? कशाचे? बाजरीचे, ज्वारीचे, काय असते तर दसकट. तशी काही माणसं जन्मातच दसकट छापायचं. दसकट कसे असते? ती दसकट अशी काढताना तिरकस काढलेली असते. कसं काढलेलं असते ती? अरे येळा घेऊन म्हणा, काय घेऊन असं काढायला जातो ज्वारी बाजरी, त्यास कसं काढावं लागते? ती तिरकस काढलेलं असते. कोण? दसकट. त्याला चांगली दहारा असते. अशी कशाला? दसकटाला चांगली काय असते? दहारा असते. साध्या चपलाला आणि शिल्परला दसकट मुजीत नाही, त्याला नालाचा जोडा असा लागतो. नालाचा जोडा आणला की जात दबती, तोवर जात दबत नाही. नाथ महाराजांनी नालाचा जोडा वापरला. महाराज स्वतः देवाच्या मुखातले शब्द लिखित केले नाथ महाराजांनी. भाऊ, नाथ महाराज म्हणले तुमच्या दारात संत आले आणि तुमची देवपूजा चालू आहे.
तर भगवान काय बोलून गेले बघा. देव काय म्हणतात, त्या साधूची पूजा न करिता, दारात आलेल्या महाराज, त्या साधूची पूजा न करिता भगवान म्हणतात, जो माझी पूजा करीत तत्वता तेने मज उरी हानितल्या लाता, हे तू माझ्या घाता प्रवर्तला. ती देवपूजा नाही, त्यानं माझ्या उरावर लाता मारल्यासारखं. तुकोबारायांनी त्याला प्रमाण दिलं. तुकोबाराय म्हणतात, कसे दारात संत आलेत. कोण आलेत? आणि तुमची काय चालू आहे? बोला की देवपूजा. तर एक काम करायचं, काय करिता देवतार्चन घरा आले संत जन. देवपूजा चालू असताना दारात जर संत आले आहे तसे देव बाजूला सरायचे, दारात आलेल्या संतांची सेवा करायची. आणि जर नाही केली तर देवाला राग येतो. देवाला काय होतो? राग येतो. हा, कोणत्या बी अंगानं तुम्ही संताला छळण्याचा प्रयत्न करा, कोणत्या बी अंगानं महाराज. संताला तुम्ही महाग नाव ठेवा. काही काही माणसाली महाग खालीवर कुचायचा नाद आहे. तोंडावर गोळ साठी महाराज सारखा महाराज नाही, महाग कुचित बसणार अशी काही काहीला बारीक नाद आहेत. माणसं मोठे, नाद बारीक आहेत. कळायला लागले की नाही? उठलं झटकीलं की काय नाही असली नाद आहेत काही लोकाली. महाग माणसं गाठायची आणि मग खालीवरी करीत राहायचं असला नाद आहे काही लोकाली. आहे का नाही सांगा? हो आहे का? माणसं गप झाली, आता बोलायला गेले काहीच नाही. ऐका, लक्ष देऊन ऐका, म्हणजे लक्षात येऊन जाईल. कुठल्या बी अंगानं तुम्ही जर संताला त्रास द्यायचा प्रयत्न केला, त्याचे नोहे बरे उभय लोके. तुम्ही एखाद्या महाराजाला बी महाग नाव ठेवले तरी देव त्याचं कुठंच नीट होऊ देत नाही. त्याचे नोहे बरे उभय लोके. त्याच्यामुळे एक सांभाळायचं, जगात दुनियादारी काय बी होईल, या तोंडानं कुणाला वाईट म्हणायचं